नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा आहे संच मान्यतेचा जी.आर. 15 मार्च 2024 चा जी.आर. आणि या संदर्भात गेली 2 व्हिडिओमध्ये मी डिटेल माहिती तुम्हाला सांगितली. 7 महत्त्वाच्या आपल्या मुद्द्यांबद्दल मी तुमच्याशी बोललो. बऱ्या अंशी काही संघटनांनी यामध्ये लक्ष घालून यावरती निवेदनं, आंदोलनं उभी केलेली आहे. थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की काही शिक्षक संघटना या आदरणीय शिक्षण मंत्री यांना भेटलेल्या आहेत आणि भेटल्यानंतर शिक्षक मंत्री भेट आणि त्यांनी काय आश्वासन दिलं, संच मान्यता रद्द होऊ शकते का, होईल का, याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे थोडक्यात समजून घेऊया. आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी या संच मान्यतेच्या जी.आर. बद्दल आता आंदोलन म्हणा किंवा डिजिटलच्या स्वरूपामधनं याच्यावरती आवाज उठवला जातोय. तुम्ही सुद्धा जर या शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये असाल किंवा तुम्ही शिक्षक म्हणून जर जॉब करत असाल तर नक्की या मुद्द्यांवरती लक्ष घाला. खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन ते व्हिडिओ बघून घ्या. आणि संच मान्यतेची या जी.आर. मुळे ते 7 मुद्द्यांमधून काय फरक पडू शकतो, येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये येणाऱ्या वॅकन्सी सुद्धा कमी होऊ शकतात. जे ऑलरेडी शिक्षक आहेत ते अतिरिक्त होऊन त्यांच्यावर सुद्धा कुठेतरी समायोजन करण्याची पाळी येऊ शकते. सो बघूया वन बाय वन. इकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी एक महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी अनाउन्स केली बघा. टेट 2025च्या सगळ्या बॅचेसला आम्ही टेस्ट 450 टेस्ट इथे बॅचच्या विद्यार्थ्यांना मोफत आहे. आता बॅचच्या विद्यार्थ्यांना बॅच देतानाच सगळ्या गोष्टी ऑलरेडी आम्ही फीचरमध्ये सांगितलेल्या होत्या. त्यामध्ये ही गोष्ट जरी नव्हती तरी सुद्धा ऍडव्हान्स म्हणून ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांना आम्ही टेस्ट सिरीज फ्री देतोय. तुम्ही गुरु पॉइंट 1.0 असेल, 2.0, 3.0, 4.0, अगदी 5.0 या सगळ्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना ह्या टेस्ट सिरीज तुमच्या ॲपमध्येच तुमच्या बॅचमध्येच फ्रीमध्ये असणार आहे. टोटल लगेच 450 अपलोड झालेल्या नाहीये. टाइम टू टाइम टेस्ट तुमच्या त्या ॲपवरती अपलोड होणार आहे. आय थिंक सो आतापर्यंत 90+ टेस्ट अपलोड झालेल्या आहेत. सो तुम्हाला फ्री आहे, लगेच 450 टप्प्याटप्प्याने तुमच्या ॲपला येतील, त्या बघून घ्या, सोडवत चला. सो सगळ्याच विद्यार्थ्यांना अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगू तुम्हाला. 5.0 ची बॅच ही फ्रेश बॅच आहे. सो यामध्ये कदाचित करंट अफेअर काही अपडेट असू शकतं. सो पाठीमागच्या 4ही बॅचला म्हणजे गुरु 1.0 पासून 4.0 पर्यंतच्या सगळ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना 5.0 ची बॅच फ्रीमध्ये बघता येणार आहे, जी बॅच फ्रेश आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. सो या सगळ्या फीचर आम्ही तुम्हाला देतोय. पण तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये आम्हाला कळवत चला की सर तुम्ही कमिटमेंट केलं एक ते तर दिलंच, पण त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर सारं आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. सो तुमचं सुद्धा एक ॲप्रिशिएशन आमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी कमेंटमध्ये टाकत चला. कारण निगेटिव्ह बोलणारे तर आहे जे 10-12 तोंड असतात ते तर बोलतात, पण पॉझिटिव्ह बोलणारे पण असावेत, त्यांनी सुद्धा बोललं पाहिजे. नाहीतर काय होतंय, निगेटिव्हचीच बाजू जरा मोठी होत चालली. सो आम्ही जे तुम्हाला देतोय काही अंशी काही विद्यार्थ्यांना टेक्निकल इश्यूमुळे म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बाजूला ॲपमध्ये बघता येत नाहीये, कुठे आहे ते समजत नाहीये, त्यांनी काय करा, आपल्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. पण हे जवळपास सगळ्यांना दिलेलं आहे. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता की सर मिळालं की नाही, आणि ॲप्रिशिएशन पण टाका की सर तुम्ही जेवढं सांगितल्यापेक्षा भरपूर सारं दिलेलं आहे की नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये टाकत चला. आम्हालाही बरं वाटतं की जेव्हा तुम्ही याच्यावरती आम्हाला ॲप्रिशिएशन देतात. सो या टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री आहे. टॉपिक वाईज 400 टेस्ट आहे आणि फुल लेंथच्या 50 टेस्ट आहे. आणि या बायलिंग्युअल आहेत. फक्त लँग्वेजचे विषय जर सोडले म्हणजे मराठी इंग्लिश तर इतर सगळ्या विषयांमध्ये बायलिंग्युअल तुम्हाला टेस्ट इथे अवेलेबल झालेली आहे. त्या कशा असणार आहे, इंग्लिशच्या 60 आहे, मराठीच्या 60 आहे, रिझनिंगच्या 100 आहे, मॅथच्या 60 आहे, पेडिओलॉजीची 60 आहे आणि जीकेच्या 60 टेस्ट अवेलेबल आहे. आणि ह्या बॅचमध्ये सगळे लेक्चर लाईव्ह बरं का, रेकॉर्डेड नाहीये, सगळे लाईव्ह फ्रेश आहे. सगळ्या फॅकल्टी तुम्हाला नोन आहेत, ज्यांनी गेल्या मागच्या वर्षामध्ये खूप चांगला रिझल्ट तुम्हाला दिला होता. सो 5.0 ची बॅच सुद्धा अवेलेबल आहे. जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांनी आतापर्यंत तयारी नसेल केली त्यांना बॅच पण घेता येणार आहे. सो बॅच मध्येच तुम्हाला हे सगळं फ्री आहे. सो सेपरेट मला वाटतं टेस्ट सिरीज घेण्यापेक्षा डायरेक्ट बॅच घ्या, बॅचमध्ये फ्री आहे. पण कुणी जर कुठे बॅच घेतली आहे त्यांना वाटतं की इग्नाइट अकॅडमीची टेस्ट सिरीज द्यायची आहे, सो त्यांच्यासाठी 299 GST मध्ये टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे कमी किमतीत. कुणासाठी जे बॅचला नाही त्यांनाच विकत घ्यायची गरज आहे, जे बॅचला आहेत त्यांनी घ्यायची गरज नाही. आता हा प्रश्न कमेंटमध्ये टाकू नका, नाही तर परत कमेंटमध्ये टाकाल तुम्ही. काही अडचण असेल तिथे नंबर आहे बघा, टीमला कॉल करा, तुम्हाला ते सगळं सांगतील. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला बघा. पाठीमागची एक बातमी तुम्ही बघितली असेल, ही जी 24 तास आलेली बातमी होती. सरकारचा शाळा बंद करण्याचा प्रयत्न, शिक्षक संघटनेची काय आहे मागणी, आणि त्या मागणीच्या
प्रित्यर्थ काही शिक्षण संघटना या माननीय भुसे सरांना म्हणजे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना भेटलेले आहेत, मुंबईमध्ये यांना भेटलेले आहेत. शिक्षक संच मान्यता प्रश्नावर तोडगा काढू, दादा भुसे यांचे शिक्षक संघास आश्वासन. आजची बातमी आहे, लोकमतने दिलेली आहे, ऑनलाईन स्वरूपातली ही बातमी आहे. आणि यात काय आश्वासनं दिली आणि काय मागणी होती बघा. आता यामध्ये ना तुम्ही पाठीमागचा माझा व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा बघून घ्या, त्यामध्ये सगळं टाकलेलं आहे. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, एकदा चेक करा. यामध्ये काय झालंय की ही जी राज्यभरातील प्राथमिक शाळांमधील संच मान्यतेवरील त्रुटी दूर करण्यासाठी तोडगा काढू असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलेलं आहे. आता यामध्ये हे जे शिक्षक मंडळ आहे, शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलेलं आहे, त्याबद्दलची माहिती संघाचे शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी लोकमतला दिलेली. त्यामध्ये त्यांनी मांडलेली बातमी काय आहे की 15 मार्च 2024 रोजीचा जो संच मान्यतेचा GR आहे, शासन निर्णय आहे, रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संच मान्यते दुरुस्ती करावी अशी आग्रही भूमिका त्यांनी केली. आणि हीच भूमिका मी सुद्धा तुम्हाला इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरती मांडलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याला अप्रिशिएशन पण केलंय, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट पण टाकले, सर तुमचं म्हणणं बरोबर आहे. सो तुम्ही पण टाकत चला, आम्हाला बरोबर वाटतं, त्याच्यावर मी कंटिन्यू बोलत जाईल. पण तुमचं अप्रिशिएशन नाही भेटलं तर आम्हाला सुद्धा काय म्हणूया आपण की त्यावरती बोलावं असं वाटत नाही, कारण तुमची इच्छा नाही, शेवटी तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. सो तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये टाकलं पाहिजे की सर योग्य काय अयोग्य काय, तुमचे मतं पण मांडली पाहिजे. सर तुम्ही बोलताय योग्य बोलता, सर तुम्ही अयोग्य बोलताय, जे तुम्हाला वाटतंय ते टाकलं पाहिजे. पण जर चांगलं वाटलं तर नक्की टाकत जा, वाईट वाटलं तेव्हा टाकता तुम्ही, नो डाऊट. आणि आम्ही पण अप्रिशिएशन घेतो, ठीक आहे बाबा आमचं चुकलं असेल आम्ही परत चेक करतो. पण चांगलं असेल ते पण टाकत चला, आम्हाला बरं वाटतं, आमच्या टीमला पण बरं वाटतं. चला पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. यामध्ये राज्यभरातील शाळांमध्ये सुरुवातीत संच मान्यतेमुळे झालेले परिणाम समजून घेऊन आवश्यक निर्णय तातडीने घेऊ असे दादा भुसे यांनी सांगितलं. ज्या संच मान्यतेमुळे काय काय होऊ शकतं, काय इफेक्ट आहे, पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय, आणि भविष्यामध्ये येणाऱ्या शिक्षक भरतीच्या जागांमध्ये काय इफेक्ट होऊ शकतो, हे सगळं या शिष्टमंडळाने दादाजी भुसे यांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आवश्यक ते निर्णय तातडीने याच्यावरती घेतले जातील. त्यानंतर हा एक मुद्दा फार महत्वाचा होता बघा, आधार कार्ड व्हॅलिड बाबत. बघा तुम्हाला मी लास्ट मीटिंगमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड व्हॅलिडेशन झालेलं आहे ऑनलाईनला, तेवढीच पटसंख्या धरून शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. आता प्रत्यक्ष वेगळी आहे आणि आधार व्हॅलिड वेगळी आहे. मग त्यांनी सांगितलंय याबद्दल, त्यांनी काय सांगितलंय, तहसीलदार यांच्याकडून उपाययोजना केल्या जातील आणि प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येची खात्री करून संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिलेलं आहे. हा एक मोठा बदल किंवा याच्याबद्दलचं खात्रीदायक आश्वासन दादाजी भुसे यांनी दिलेलं आहे. आणि एक महत्वाचं अजून त्यांनी आश्वासन दिलंय, 6वी ते 8वीच्या वर्गाला 20 पेक्षा कमी पटाच्या वर्गांना शिक्षक मंजूर केले नसल्याबाबतच्या त्रुटींवर गंभीरपणे दुरुस्ती करू असेही त्यांनी सांगितलेलं आहे. सो आपल्या मागण्या ज्या होत्या टोटल बघा, आपले 7 मुद्दे होते महत्वाचे. ह्या 7 मुद्द्यांपैकी बऱ्याचशा गोष्टी या संघटनेने त्यांच्या समोर मांडलेल्या आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या बद्दल होऊ शकतो त्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. कोणकोणत्या त्यांनी सांगितलेलं आहे? त्यांनी सांगितलेलं आहे बघा, हा एक मुद्दा जो 20 पटसंख्येचा मुद्दा आहे हा पण सांगितला. त्यानंतर आधार व्हॅलिडेशन ते पण सांगितलेलं आहे. त्यानंतर पटसंख्येबद्दल त्यांनी सांगितलंय की जी विद्यार्थी संख्या आहे ती 20 पेक्षा कमी होता कामा नये, 20 पेक्षा कमी जरी झाली तर आम्ही शिक्षक देऊ. मात्र यामध्ये त्यांनी काही बदल करावा याबद्दल काही असं म्हटलेलं नाही आहे, पण हा एक मुद्दा पण महत्वाचा असू शकतो. सो शिक्षण मंडळाने दिलेले मुद्दे आहेत, त्यांचा हा मुद्दा त्यांचा गांभीर्याने त्यांनी घेतलेला आहे आणि आधार व्हॅलिडचा पण गांभीर्याने घेतलेला आहे. सो बाकीचेही मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे आपल्यापैकीच काही लोकांनी वेगळ्या माध्यमातून, ज्याला जसं जमेल तसं. कोणी ऑफलाईन जातंय, कोणी ऑनलाईन जातंय, सोशल मीडियातनं जातंय, आपलं मत व्यक्त झालं पाहिजे. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण तुम्ही मत व्यक्त करू शकतात. सो आम्हाला कळेल तरी ॲटलिस्ट किती मुलांना हे मुद्दे कळत आहे, किंवा आम्ही जे तुम्हाला देतोय बॅचमध्ये, टेस्ट सिरीज देतोय, लेक्चर देतोय, लाईव्ह देतोय, रेकॉर्डेड आणि लाईव्ह असतं. 5वी बॅच लाईव्हमध्ये आम्ही घेतोय तुमची, याचा फायदा होतोय का नाही होतोय हे पण आम्हाला कमेंटमध्ये कळवत चला. सो तुमच्या कमेंटमुळे तुम्हाला सर काय होतोच ना, काय करत कमेंट करा ॲटलिस्ट. खूप चांगली बॅच आहे, खूप चांगलं शिकवतात, खूप चांगलं मॅनेजमेंट आहे. जर काही असेल सर आम्हाला लवकर टेस्ट सापडत नाही ते पण टाका, पण जर चांगल्या गोष्टी असेल तर त्या पण आमच्यापर्यंत पोहोचवा. 10 मध्ये 9 चांगले 1 वाईट असेल तर तुम्ही प्रेफरन्स 1ला देण्यापेक्षा 9ला पण द्या. 1 आवर्जून टाका, पण त्याच्यावर त्या उरलेल्या 9 बद्दल पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही अजून त्या दुरुस्ती करून चांगल्यात चांगलं देण्याचा नक्की प्रयत्न करू. ओके. सो याबद्दल अजून काही शंका असेल नक्की कळवा. आमची हेल्पलाईन नंबर पण तुमच्यासाठी नेहमी ओपन असतात. 8888252117 हा नंबर आहे. काही शंका असेल त्यांना कॉल करा, अदरवाईज ॲपला डाउनलोड करून डायरेक्ट टेस्ट सिरीज किंवा बॅच पण परचेस करू शकता.
तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.